शिवजन्मोत्सव समिती आडगाव 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी मारुती मंदिर आडगाव येथे मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या आरोग्य उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली। रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता। या उपक्रमामुळे आडगाव परिसरातील नागरिकांना घराजवळच मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। या शिबिराचे आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील तुकाराम जाधव, उपाध्यक्ष प्रकाश मोतीराम शिंदे तसेच सर्व कार्यकारी सभासद मंडळ आणि आडगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांनी सर्व नागरिकांचे आभार मानले। आरोग्य सेवा समाजाच्या दारी पोहोचविण्याचा समितीचा उद्देश असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। शिवजन्मोत्सव 16/2026 अध्यक्ष मी सुनील जाधव। शिवजयंतीनिमित्त आज आम्ही काल 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांचा आगमन सोहळा झाला आणि आज दिनांक 18/2/2026 रोजी डॉक्टर धर्माधिकारी यांचा हृदयरोग तज्ज्ञ व मधुमेह तज्ज्ञ यांचं शिबिर आयोजित केलं। त्यानंतर डॉक्टर वसंत पवार यांचे ब्लड बँकेचं शिबिर आयोजित केलं। त्यानंतर डॉक्टर धनश्री गीते यांचं डेंटलचं हे पण शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि आज संध्याकाळी 9 वाजता रामानंद उगले यांचा शायरी पावडाचा मोठा कार्यक्रम होणार आहे 9 ते 12 वाजेपर्यंत। आणि त्यानंतर उद्या छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून डोल पथक मिरवणूक सांस्कृतिकमध्ये मिरवणूक निघणार आहे। तरी आडगावकरांनी सर्वांनी याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा। आडगाव असेल व आडगावचे उपनगर असतील, पंचवटी, नाशिक शहरामधील सर्व शिवभक्तांनी इथे सहभाग लाभावा त्यांचा। आणि मी सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो। शिवजन्मोत्सव 16/2026 17 फेब्रुवारी रोजी आपण शिवरायांच्या मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साहात पार पाडले। त्यानंतर आज 18 फेब्रुवारी रोजी आपण रक्तदान शिबिर वसंतराव पवार ब्लड बँकच्या वतीने तसेच नाशिक ब्लड बँक आलेली आहे। डॉक्टर धर्माधिकारी डॉक्टर यांच्याकडनं आपण मधुमेह व हृदयरोग तपासणी पण ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्या डॉक्टर धनश्री गीते मॅडम आहेत डेंटलच्या, त्यांचा पण कॅम्प आपण इथे आयोजित केलेला आहे। त्यानंतर आज संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होणार आहेत। त्याच्यात भाषण असेल, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आपण शालेय स्पर्धेमध्ये आयोजित केली होती, चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती। त्यानंतर आपण आज संध्याकाळी त्यांचे तिथे सांस्कृतिक 2 नृत्य पण होणार आहे। त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लोकशाहीर रामानंदजी उगले यांचा त्यांच्या टीमसह 14 लोकांची टीम असणार आहे। त्यांचा भव्य दिव्य असा पोवाड्यांचा आणि शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत। त्यानंतर आपण फटाक्यांची आतिषबाजी करून आणि पेढे वाटप करणार आहोत रात्री 12 वाजता। त्यानंतर उद्या सकाळी पालखी मिरवणूक असणार आहे। सिंहगर्जना ढोल पथक यांच्या बरोबरीने आपण ते पालखी मिरवणूक आपल्या आडगाव परिसरात होणार आहे। आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी आपण 6 ते 12 वाजेपर्यंत सिन्नरची साऊंड सिस्टम सांगितलेली आहे। त्यामध्ये आपण लाईट शो आणि साऊंड सिस्टमचं प्रदर्शन रात्री 6 ते 12 मध्ये होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।